नमस्कार मंडळींनो, एक न्यूज अपडेट मी महत्त्वाची घेऊन आलेलो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता जी भेट झालेली आहे ती चर्चेमध्ये आलेली आहे. ओके, आता ही नक्की सविस्तर बातमी काय आहे हे सर्व आपण बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर या भेटीमध्ये चर्चेतले जाणारे जे मुद्दे आहेत, ओके, ते जर बघितले आपण तर आता यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावर फडणवीसांनी सरकारची भूमिकासुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि तसेच एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा झालेली आहे. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्रातील हजारो खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या बंद झाल्याच्या आकडेवारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत आणि मतदार यादीच्या SIR प्रक्रियेवरूनही विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची मागणीसुद्धा केलेली आहे. चला तर मग एक एक अपडेट जी आहे, सर्वात महत्त्वाची बातमी आहे. ओके, आपण एक एक करून राजकीय घडामोडी या सर्व समजून घेऊयात. आता जर आपण पहिली न्यूज अपडेट जर बघितली, जसं मी तुम्हाला सांगितलं, राज ठाकरे आणि फडणवीसांची वर्षावर भेट. ओके, सर्वात आधी आजची सर्वाधिक चर्चेतलेली असलेली बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकासुद्धा केलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात झालेल्या या भेटीला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले आहे. आता ही जी भेट आहे ती केवळ राजकीय समीकरणांसाठी होती का, याबाबत वेगवेगळ्या चर्चासुद्धा सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर. आता या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. ओके, तसेच जर आपण दुसरी अपडेट जर याविषयी जर बघितली तर आता भेटीदरम्यान शिवाजी पार्क मैदानाच्या पुनर्विकासाचा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे. शिवाजी पार्क हे मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे मैदान आहे. या मैदानाशी संबंधित विविध प्रश्न जे आहेत आणि त्यांच्या विकासाचा मुद्दा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या विषयावर सरकारकडून पुढे कोणती पावले उचलली जातात हे पाहणेसुद्धा आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था. आता यामध्ये विशेषतः नागोठणे पुलाच्या स्थितीबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्षसुद्धा वेधले. गणेश उत्सवाच्या काळात मुंबई आणि राज्याच्या इतर भागातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणामध्ये जातात. त्यामुळे महामार्गाची खराब व्यवस्था आणि वाहतुकीच्या समस्या यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याची मागणीसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, तसेच या भेटीमध्ये नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो देखील मांडण्यात आला. विशेषतः पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील जे रस्ते आहेत आणि पायाभूत सुविधांची स्थिती महत्त्वाची आहे. ओके, त्यासाठी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने जे आहेत भाविक आहेत आणि नागरिक आहेत ते नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतुकींच्या समस्यांवर आत्तापासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या भेटीमध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत. ओके, तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भेटीबाबत महत्त्वाची माहितीसुद्धा दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांवर याच आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासनसुद्धा दिलेले आहे. त्यामुळे शिवाजी पार्क, मुंबई गोवा महामार्ग आणि नाशिकमधील खड्डे या प्रश्नांवर सरकारकडून आता काय नक्की निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच संजय राऊतांची भेटीवर एक टिप्पणी झालेली आहे. आता या दरम्यान राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून विरोधकांकडून ही प्रतिक्रिया आता आलेली आहे. शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांनी ही जी भेट आहे ती राजकीय नसल्याचे म्हटलेले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत राज ठाकरे त्यांना शिक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जात असल्याने सोडण्यासाठी गेले अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे या भेटीवरून राजकीय टोलेबाजी थोडीफार सुरू झालेली आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दलची अपडेट आहे. मराठा आणि OBC आरक्षणाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. फडणवीस यांनी सांगितले की सरकार राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल. जो काय आहे, सरकार कोणत्याही दबावाखाली किंवा नियमांच्या बाहेर जाऊन निर्णय घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. मात्र एखादी मागणी जर सार्वजनिक हिताची आणि घटनात्मक चौकटीत बसणारी असेल तर सरकार तिचा विचार पूर्णपणे करेल, पण मागणी घटनात्मक चौकटीत बसत नसेल तर स्वीकारली जाणार नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजेच आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा भर घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियावर असल्याचे फडणवीसांच्या भूमिकेतून हे स्पष्ट होते. तसेच आता
नंतरची अपडेट म्हणजेच की दरम्यान मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे आणि या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बावनकुळे यांचा बचाव केला. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार मंत्र्याकडे एखादी तक्रार आली तर ती संबंधित विभागाकडे तपासासाठी पाठवणे ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली म्हणजे त्या तक्रारीच्या आधारे थेट कोणताही निर्णय घेण्यात आला असा अर्थ होत नाही. ओके, असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करणारी समिती जी आहे ती सरकारपासून स्वतंत्र असून तिला स्वतःचा न्यायिक अधिकार आहे. ओके, आणि न्यायिक अधिकार सर्व त्यांना आहेत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच आता नंतरची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, ओके, ती म्हणजेच की आता राज्याच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाची आणि चर्चेत आलेली बातमी. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. या आकडेवारीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीकासुद्धा केलेली आहे. विरोधकांचा आता असा आरोप आहे की सरकारी हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि राज्यातील प्रतिकूल व्यापारी वातावरणामुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम होत आहे. मात्र ही विरोधकांकडून करण्यात आलेली राजकीय मांडणी आहे. कंपन्या बंद होण्यामागची कारणे जी आहे ती कंपनीनुसार वेगवेगळे असू सुद्धा शकतात. ओके, तसेच आता जर आपण उपलब्ध आकडेवारी जर बघितली तर आता मुंबई शहरात सर्वाधिक 12,009 कंपन्या बंद झालेल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार मी तुम्हाला आकडा सांगतोय. त्यानंतर पुण्यात 6,433 कंपन्या बंद झालेल्या आहेत. तर ठाण्यामध्ये 4,704 कंपन्या बंद झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर टीका करत सत्तेचा लोभ आणि वाढता सरकारी हस्तक्षेप राज्याच्या औद्योगिक विकासाला बाधक ठरत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. ओके, तसे आता नंतरची एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेबद्दल ही अपडेट आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेत राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 16 जिल्ह्यांनी फॉर्म वितरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे. फॉर्म वितरणाचे काम जे आहे ते जवळपास पूर्णत्वाकडे असले तरी डिजिटायझेशनची प्रक्रिया जी आहे ती तुलनेने खूप जास्त मागे असल्याचे विरोधकांचे आता यामध्ये म्हणणे आहे. तसेच उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात 98.73% फॉर्म वितरण पूर्ण झालेले आहे. मात्र फॉर्मचे डिजिटायझेशन केवळ 77.53% पूर्ण झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये डिजिटायझेशनचे जे काम आहे ते मागे असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलेला आहे. म्हणजे हे संपूर्ण जे काम आहे ते खूप मागे असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलेला आहे. यामध्ये आता याच कारणामुळे विरोधकांनी SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणीसुद्धा केलेली आहे. विरोधी पक्षनेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मतदार यादीतील गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुहेरी नोंदीची योग्य पडताळणी करण्यासाठी आणखी जास्त वेळ मिळावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या मागणीवर नक्की काय भूमिका घेतो याकडेही राजकीय वर्तुळाचे संपूर्ण लक्ष लागलेले आहे. ओके, तर मित्रमंडळींनो 12 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. ओके, जसं की मी तुम्हाला एक अपडेट जी आहे ती संपूर्ण सांगितलेली आहे तुम्हाला. म्हणजेच राज ठाकरे फडणवीस भेटीपासून आरक्षण तसेच उद्योग आणि मतदार यादीपर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेमध्ये राहिलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.